तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील एकलहरे धरणात 2 मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना 21 एप्रिल रोजी घडली असून याबाबत पोलिसात आपली उशिरापर्यंत नोंद करायचे काम चालू होते। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील एकलहरे धरणात 21 एप्रिल 2025 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास धरणात सुनील सुदाम ढमसे वय 24 वर्ष व उमेश रामदास बागुल वय वर्ष 12 हे दोघे जण पोहण्यासाठी गेले होते। धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र पाण्यात बुडू लागला, दुसरा त्यास वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही धरणाच्या पाण्यात बुडाले। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या 2 तरुण मुलांचा पाण्यात शोध घेऊन त्यांना बाहेर काढलं। दरम्यान दोघांनाही वनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिंगल यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। याबाबत वन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।